आता आजच्या लेक्चरमध्ये आपण त्रिकोणाची एकरूपता ही लर्न करणार आहोत वन शॉट मध्ये। आता दोन शब्द याच्यामध्ये, एक आहे त्रिकोण आणि दुसरा आहे एकरूपता। तर त्रिकोण तुम्हाला माहित आहे की त्रिकोणाचे आपण बरेच गुणधर्म पाहिले। त्रिकोण ज्या भौमितिक आकृतीला तीन बाजू आणि तीन कोन असतात, है ना, तीन शिरोबिंदू अशी त्रिकोणाची वैशिष्ट्य आहे। त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। आणि एकरूपता हा शब्द जो आहे, तर हे शब्द आपण केव्हा अभ्यासला होता, जेव्हा आपण आयताचे चौरसाचे गुणधर्म पाहिले होते ना, चौकोनाचे प्रकाराचे गुणधर्म पाहिले होते, तेव्हा आपण पाहिलं होतं की काही ठिकाणी कर्ण एकरूप असतात, संबोध चौकोन असेल तर बाजू एकरूप असतात। मग एकरूप म्हणजे काय? समान। एकरूप म्हणजे काय? समान, है ना। कॉन्ग्रंट या शब्दाला एक पर्यायी शब्द काय आहे? इक्वल असणे। आता आपल्याला काय करायचं आहे की दोन त्रिकोणांची काय करायची आहे? एकरूपता शोधायची आहे। आणि ही एकरूपता शोधण्यासाठी काही संगती आपल्याकडे आहेत। अशा किती संगती असू शकतात? तर त्यासाठी आपण सर्वात अगोदर काय करू? दोन त्रिकोण घेऊ। आता हे दोन त्रिकोण घेत असताना सपोज मी काय करतो की पहिला जो त्रिकोण आहे तर या त्रिकोणाचं एक वैशिष्ट्य मी अगोदर सांगून देतो। हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत। काय आहेत? समभुज त्रिकोण आहे। सो पहिल्याचं नाव घेतो मी PQR आणि दुसऱ्याचं नाव घेतो मी XYZ। आणि अगोदर सांगितलं मी की या दोन्ही त्रिकोणाचं वैशिष्ट्य आहे की हे समभुज त्रिकोण आहेत। आता समभुज त्रिकोणाची व्याख्या काय करतो आपण? इक्विलॅटरल ट्रायंगलची, की ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काय असतात? समान लांबीच्या असतात। तर त्या त्रिकोणाला काय म्हणायचं आपण? त्या त्रिकोणाला म्हणायचं आपण समभुज त्रिकोण। आणि समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा किती अंशाचा असतो? 60 अंशाचा असतो, है ना। इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये प्रत्येक कोन हा किती मापाचा असतो? 60 मापाचा असतो, 60 अंश। आता होतं काय की मी हे निवडायचं कारण काय आहे? कारण मी तुम्हाला म्हणलो होतो की ज्या आपल्याला एकास एक संगती बघायची आहे, तर अशा एकास एक संगती या त्रिकोणाच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर एकूण 6 आहेत। त्या कोणा संदर्भात 3 आहे आणि बाजू संदर्भात 3 आहे। जसं की यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बाजू PQ ही बाजू XY च्या काय आहे? एकरूप आहे, बरोबर। सो काय लिहिणार मी की जी संगती कोणती आहे पहा। आता संगती जी आहे, तर संगती आणि एकरूपता हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत। हे अगोदर क्लिअर करू आपण। संगती आणि एकरूप ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। जसं की इथं बाजू PQ ची संगत बाजू कोणती आहे? XY। कोणती आहे? XY। परंतु काय झालं, आता हे एकरूप आहे म्हणून ते संगत आहे का? नाही। ते एकरूप आहे म्हणून संगत आहे का? नाही। संगती म्हणजे काय की जेव्हा मी दोन त्रिकोणाचा विचार करायलो, पहिला त्रिकोण कोणता आहे? PQR आणि दुसरा कोणता आहे? XYZ। तर याची संगती शोधताना मला ज्या त्रिकोणाचे नाव दिले आहेत त्या क्रमानुसार मला बाजू आणि कोन शोधायचे, ठीक आहे। पण पहिली संगती काय आहे? बाजू PQ ही बाजू XY ची काय आहे? संगत बाजू आहे। आणि योगायोगाने मी तुम्हाला सांगितलं की हे दोन त्रिकोण कसे आहेत? समभुज आहे। आणि म्हणून या बाजू सुद्धा समान लांबीच्या आहेत। म्हणून जेव्हा मी एकरूपता लिहिल तेव्हा एकरूपता कशी लिहिल मी? बाजू PQ ही बाजू XY च्या काय आहे? एकरूप आहे। लक्षात आलं का? ही संगती, ही एकरूपता, बरोबर। तसंच दुसरी बाजू कोणती असेल मग? आता QR आणि YZ। सो QR ची संगत बाजू कोणती आहे?
वाय झेड आणि ज्यावरती हे एकरूप सुद्धा आहे तर मला काय लिहिता येतं, बाजू क्यू आर एकरूप बाजू वाय झेड. त्यानंतर पी आर ची संगत बाजू कोणती आहे, एक्स वाय. म्हणून मी लिहितो की बाजू पी आर ची एकाच एक संगती कोणासोबत आहे, बाजू एक्स झेड सोबत. ज्या अर्थी हा समभुज आहे तर त्या अर्थी इथं काय असणार, त्या बाजू एकरूप सुद्धा असणार संगत बाजू आणि म्हणून बाजू पी आर एकरूप बाजू एक्स झेड. आता कोणा संदर्भात पहा, हा जो कोण आहे क्यू पी आर कोणता आहे, क्यू पी आर हा आहे वाय एक्स झेड. कोणता आहे, वाय एक्स झेड. मग आता जो कोण पी क्यू आर आहे याची संगती कोणासोबत आहे, सॉरी पी क्यू आर घेतला मी, काय घ्यायला पाहिजे होतं, क्यू पी आर. पी मध्ये येऊ द्यायचा वाय एक्स झेड, ही पहिली संगती झाली बरोबर. दुसरी संगती क्यू हा वाय ची आहे, मग कोण कोणता झाला सांगा, पी क्यू आर ची संगती कोणासोबत आहे, एक्स वाय झेड. त्यानंतर आर ची संगती कोणासोबत आहे, झेड सोबत. मग आपण याला काय म्हणू शकतो, पी आर क्यू ची संगती एकाच एक संगती कोणासोबत आहे, एक्स झेड वाय. इथं फक्त आपण संगती शोधलं. पण आता इथून पुढे मी विचार काय करणार की इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणून कोण सुद्धा जे आहे प्रत्येक किती मापाचा आहे, 7 मापाचा आहे. म्हणजे प्रत्येक कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या प्रत्येक मापाशी कसा आहे, एकरूप आहे. आणि म्हणून इथं मी काय लिहिणार, पहिला अँगल कोणता आहे, क्यू पी आर हा कशाशी एकरूप आहे, वाय एक्स झेड. त्यानंतर दुसरा कोण पी क्यू आर हा कशाशी एकरूप आहे, कोण एक्स वाय झेड. आणि कोण पी आर क्यू हा कशाशी एकरूप आहे, कोण एक्स झेड वाय. आता प्रश्न असा आहे की समभुज त्रिकोण मी घेतला होता. आता कोणत्याही त्रिकोणामध्ये पहा, हे समभुज आहे म्हणून संगती 6 आल्या का, नाही. ते कोणत्याही प्रकारचे 2 त्रिकोण असू द्या त्याच्यामध्ये एकाच एक संगती किती असणार, 6 असणार. लक्षात आलं का. 3 कशा संदर्भात येणार, बाजू संदर्भातल्या 3 संगती आणि कोणा संदर्भात 3 संगती. लक्षात आलं. संगतीचा एकरूपतेशी काही संबंध आहे का, नाही. फक्त आपल्याला संगत बाजू 2 त्रिकोणांची नावं दिले तर त्यांच्या संगत बाजू आणि संगत कोण ओळखता आले पाहिजे. याला म्हणायचं एकाच एक संगती. ज्या अर्थी मी 2 समभुज घेतले होते त्या ठिकाणी तिन्ही बाजू आणि तिन्ही कोण काय आले, एकरूप आले. प्रश्न असा आहे की 2 त्रिकोण एकरूप असण्यासाठी मग हे 6च्या 6 संगती एकरूप असणे आवश्यक आहे का, तर आन्सर आहे नाही. मग प्रश्न असा आहे की किती संगती एकाच एक एकरूप पाहिजे ज्यामुळे 2 त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवता येतील. तर त्याचं उत्तर काय असेल, 3. किती उत्तर असेल त्याचं, 3. 6 पैकी 3 संगती जर दिल्या असतील तर आपण 2 त्रिकोण एकमेकांशी काय दाखवू शकतो, एकरूप दाखवू शकतो. हीच आहे एकरूपतेची सर्वात मोठी म्हणजे ट्रिक, की त्यावरून आपण एकरूपतेच्या वेगवेगळ्या काय तयार करतो, कसोट्या तयार करतो. आणि त्या कसोट्यांचा आता आपण अभ्यास करू. आता कसोटीचं नाव लिहिण्याच्या अगोदर आपण सर्वात अगोदर काय करू की आकृतीवरून सुरुवात करूया, है ना. आकृतीचा जो पॅटर्न आहे तो आपण समजून घेऊ. आता पहा, मी इथे 2 त्रिकोण काढतो.
पहिल्या त्रिकोणाचं नाव आहे ए बी सी, दुसऱ्या त्रिकोणाचं नाव आहे पी क्यू आर. ओके, आता या त्रिकोणामध्ये काय झालं की ए बी ही बाजू पी क्यू शी काय आहे, एकरूप आहे. त्यानंतर बीसी जितक्या मापाची आहे तितक्याच मापाचा काय आहे, क्यू आर, आणि जितके मापाचा एसी आहे तितक्याच मापाचा कोण झाला, पी आर. बरोबर आहे का? तर पहिल्या त्रिकोणाच्या प्रत्येक हे दोन्ही त्रिकोण विषमभुज त्रिकोण आहेत. कोणते आहेत, विषमभुज त्रिकोण आहेत. विषमभुज असताना सुद्धा त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूशी है ना, ज्याला आपण एकास एक संगती म्हणू, तर त्या 3 बाजूशी करस्पॉन्डिंग म्हणू आपण, करस्पॉन्डिंग साइड्स, तर त्याच्याशी कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप आहे. तर हे 2 त्रिकोण जे आहेत पहा, एकरूप मध्ये काय काय आले बरं, पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, बाजू बाजू बाजू. बरोबर. मग मी तुम्हाला म्हणलं होतो की संगती किती लागतात आपल्याला, 6 पैकी कमीत कमी 3 लागतात. मग तिन्ही संगती बाजू संदर्भात आहे, बाजू बाजू बाजू. आणि म्हणून हे जे 2 त्रिकोण आहेत, कोणते कोणते, त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण पी क्यू आर शी एकरूप आहे. पण जी कसोटी इथं लागू होते ती कसोटी कोणती आहे, बा 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 कसोटी. तर या कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकमेकांशी काय आहे, एकरूप आहे. क्लिअर. त्यानंतर जे सेकंड कसोटी आहे, तर त्या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे, मी पुन्हा एकदा 2 त्रिकोण घेतो. तुम्ही म्हणतात की प्रत्येक वेळेस सारखी त्रिकोण यावी, त्यामुळे यावेळेस थोडस वेगळ्या पद्धतीचं घेतो. यामध्ये आपण एल एम एन आणि एक्स वाय झेड अशी नावं घेऊ. आता या त्रिकोणात काय होतं पहा, ही जी बाजू एल एम आहे ही बाजू एक्स वाय शी काय आहे, एकरूप आहे. त्यानंतर बाजू एल एम ही एक्स वाय शी काय आली, एकरूप. त्यानंतर बाजू एल एन ही बाजू एक्स वाय शी कशी आहे, एकरूप. त्यानंतर जितक्या मापाचा अँगल एल आहे तितक्याच मापाचा अँगल काय झाला, एक्स हा सुद्धा आहे. मग आता या त्रिकोणामध्ये काय झालं बरं, 2 बाजू आणि त्या 2 बाजूच्या मधला, बरोबर आहे का, 2 बाजूंनी तयार केलेला जो कोन आहे हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांचा जो संगत कोन आहे याच्याशी कशा आहेत, एकरूप आहेत. म्हणजे यावेळी संगती घेताना काय झालं बरं, 2 बाजू घेतल्या एकरूपतेच्या आणि कोन किती घेतला, एकच. पण ते कोन कसा आहे, 2 बाजूंच्या दरम्यानचा आहे, 2 बाजूंच्या दरम्यानचा आहे. मग आता याला एकरूपतेचा क्रम कसा असेल, बाजू कोन बाजू. कसा असेल, बाजू कोन बाजू. मग पहिल्या त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांचा संगत कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजू व संगत कोन याच्याशी जर एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात. कोणत्या कसोटीनुसार, बा को बा, बाजू कोन बाजू. आणि म्हणून इथं आपल्याला लिहिता येईल की त्रिकोण एल एम एन हे एकरूप आहे. कोणत्या त्रिकोणाशी, एक्स वाय झेड. म्हणजे कसोटी होती ती कोणती होती, बा को बा, बाजू कोन बाजू. बरोबर. आणि आपल्याला माहित आहे की संगती जरी 6 असतील पण किती संगती लागतात आपल्याला, फक्त 3 संगती लागतात. ओके. त्यानंतर तिसरी जी कसोटी आहे तर त्या संदर्भात आपण आणखीन 2 त्रिकोण घेऊ. यावेळेस आपण विशाल कोन त्रिकोण घेऊ वाटल्यास.
चुकल्यासारखं वाटेल. आता ठीक आहे, मी काय मेजरमेंट फीस घेत नाही, त्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं. आता समजा याचं नाव दिलं आपण ए बी सी आणि दुसऱ्याचं आहे डी ई एफ अशी नाव आहेत. आता असं झालं की यामध्ये की बाजू ए बी ही बाजू डीई च्या काय आहे एकरूप. त्यानंतर एसी जे आहे ते सुद्धा डीएफ च्या काय आलं एकरूप. पण यावेळेस जो कोण आला ना, तर हा कोण आहे पहा कोण बी, हा कोण ई सी काय आहे एक. बरोबर. मग आता इथं काय झालं बरं की दोन संगत बाजू आणि कोणत्याही एका बाजू शेजारील कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि एका बाजूशी संलग्न असलेला कोण याच्याशी जर एकरूप असतील तर या वेळेस जी कसोटी असेल ती बा कोबा असेल का? नाही. कारण बाजू कोण बाजू यामध्ये बसलं का आपलं नाही. सो याला कसं म्हणणार तुम्ही आता मग बाजू बाजू कोण किंवा कोण बाजू बाजू असं म्हणणार. बरोबर. सो यामध्ये जेव्हा आपण एकरूपता लिहू सांगा काय होईल. त्रिकोण ए बी सी हे एकरूप आहे कोणाशी डीई एफ शी. पण जी कसोटी यायली ती कशी यायली बाजू बाजू कोण बाजू बाजू कोण किंवा दुसरं नाव काय येईल त्याचं कोण बाजू बाजू. सो को बा बा. पण तसं आपल्या सिलेबस मध्ये फक्त बा बा कोच दिलेलं आहे. ओके ठीक आहे. सो अशा पद्धतीच्या जी कसोटी आहे ही तुम्ही केव्हा वापरणार असताना मग तुम्हाला की पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजूशी एकरूप आहे, परंतु जे कोणाची एक जोडी एकरूप आहे पण ती कोणाची जोडी ही त्या दोन बाजूच्या मधला कोण आहे का नाही. अशा वेळेस कसोटी कोणती घ्यायची बा बा को किंवा को बा बा. त्यानंतर चौथी जी कसोटी घ्यायची आपल्याला तर त्यामध्ये अगोदर आकृती काढून घेतो मी. पहिला आहे जी एच आय, दुसरा आहे एल एम एम. ओके असे दोन घेऊ. यामध्ये काय झालं की फक्त जी एच हीच बाजू कोणत्या एल एम शी काय आहे एकरूप आहे. बाकी त्रिकोणाच्या कोणत्याच बाजू दुसऱ्या बाजूशी एकरूप आहेत का नाही. फक्त एकच बाजू आहे. त्यानंतर हा कोण कोण जी हा कोण एल शी काय आला एकरूप. त्यानंतर कोण एच हा कोण एल शी एम शी काय आला एकरूप आला. मग आता मला सांगा जी एकरूप बाजू होती त्याच्या जवळचे दोन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाची जी एकरूप बाजू होती त्याच्या दोन कोणाशी काय आलं एकरूप आलं. मग आता क्रम कसा आला को बा को. कसा आला को बा को कोण बाजू कोण. आणि म्हणून हे जे दोन त्रिकोण आहेत त्रिकोण जी एच आय हे त्रिकोण एल एम एन शी काय असणार एकरूप असणार. आणि जी कसोटी आहे ती कोण बाजू कोण आहे म्हणून त्याला शॉर्टकट काय म्हणणार आपण को बा को. या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय असतील एकरूप असतील. ओके. आणि इथे गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायची आहे की ही जी बा बा को किंवा को बा बा जो कसोटी आहे ना ही जरी आपण घेतली असेल ही सध्या आपल्याला सिलेबसला नाहीये. येते लक्षात. फक्त
पॉसिबिलिटी म्हणून मी ही घेतलेली आहे. काय म्हणून? पॉसिबिलिटी म्हणून. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची की जसं मी इथं कोणाचं चिन्ह दाखवलं, पण मुळात मला काय सांगायचं होतं की हे कोण कसे आहे? समान लांबीचे. येतं लक्षात? त्यासाठी बऱ्याच वेळेस काय होतं की जेव्हा तुम्ही गणित बघणार तेव्हा तुम्हाला कोण एकरूप आहे त्यावेळेस हे चिन्ह असणार का तिथं? नाही, सिंगल डॉट असणार. काही ठिकाणी समजा डबल डॉट असणार, हे की नाही? समजा जसं की इथं हा कोण आहे, याच्यासोबत मी काय करतो? 2 डबल डॉट दाखवतो, हे की नाही? सो काही ठिकाणी तुम्हाला माहित आहे की क्रॉस मार्क्स असतात. जसं की मला इथं दाखवायचं असेल, इथं एक क्रॉस मार्क, इथं एक क्रॉस मार्क, बरोबर आहे का? तर हे दाखवणं म्हणजे एकरूपता दाखवणे असतं. ओके, आता ह्या 4 कसोट्या पाहिल्यानंतर सांगितल्याप्रमाणे आता आपल्या फक्त 2 कसोट्या राहिल्या आहेत. पण हे 2 कसोट्या शिकताना आपण काय करू? ट्रायंगल जे आहेत ना एवढे सिंपल येत नाही पहा एक्झाम मध्ये. लक्षात येईल? जसं की आता पुढचं जे एक्झाम्पल आहे, तर आपण 5वी कसोटी गेलो, तर यामध्ये एक लक्षात घ्या की पहिला त्रिकोण तुम्हाला या पद्धतीने दिला आणि दुसरा त्रिकोण जो आहे तो या पद्धतीने दिलाय. पहिल्याचं नाव आहे ABC आणि दुसऱ्याचं नाव काय होईल माहिती का? एक लक्षात घ्या की बऱ्याच वेळेस काय होतं की मी नाव देतो XZY, तर तुम्ही इंग्रजी अक्षराचा क्रम लक्षात ठेवायचा आहे का? नाही. तर काय लक्षात ठेवायचे ते सांगतो मी तुम्हाला. जसं की मी सांगितलं की ए हा कोण कोणाशी आहे? X कोणाच्या मापाचा आहे. त्यानंतर AB जी बाजू आहे ती XY च्या मापाची आहे. आणि त्यानंतर हा जो अँगल आहे C, हा अँगल Z अँगलच्या काय आहे? इक्वल आहे किंवा एकरूप आहे. तर आता पहा, पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की ABC आणि ZXY उगा याच्या बाजूला हे दिसले म्हणून एकरूप दाखवायचं का? नाही. तिथं थोडस काळजीपूर्वक बघायचं आहे. आता मी एकेरी अक्षर वापरतो. यामध्ये पहा, अँगल A च्या मापाचा कोण आहे? अँगल X. त्यानंतर अँगल C च्या मापाचा कोणता अँगल आहे? Y नाही ना, कोणता आहे सांगा? Z. याच्यावर चिन्ह द्या तुम्ही. पहा, इथं 2 डॉट आहे, तर 2 डॉट म्हणजे हे 2 एकरूप आहे. सिंगल डॉट आहे, सिंगल डॉट एकरूप आहे, बरोबर. त्यानंतर जी बाजू आहे AB ही कशाची एकरूप आहे? XY. आता यामध्ये पहा, मागा आपण को बा को पाहिलं होतं. कोण बाजू कोण. इथं काय व्हायला बरं? बाजू कोण कोण किंवा कोण कोण बाजू असं व्हायला. म्हणजे इथं बा को बा म्हणजे 2 बाजू असल्या आणि एक कोण असला की लगेच बा को बा असं म्हणायचं का? नाही. तर 2 कोणाने समाविष्ट केलेली बाजू जर असेल तर को बा को. काय म्हणलो मी? 2 कोणाने समाविष्ट केलेली बाजू असेल तर को बा को. परंतु जी संगत बाजू एकरूप आहे ती 2 कोणाने समाविष्ट केलेली नसेल तर अशा वेळेस तिला आपण नाव काय देणार सांगा? बा को को किंवा को को बा. आणि म्हणून त्रिकोण कोणता आहे? ABC. हा कोणाशी एकरूप आहे? ZXY शी एकरूप आहे का? नाही. ए ह्याचा संगत कोण कोण आहे? X. म्हणून इथं एक. त्यानंतर संगत बाजू होती OB, तर पुढची संगत बाजू आहे XY म्हणून ABC. तर तसं कसं जावं लागेल आपल्याला? XYZ असं जावं लागेल. आणि जी कसोटी इथं लागू होते ती कसोटी कोणती असेल मग सांगा? बाजू कोण कोण म्हणजे बा को को किंवा कोण कोण बाजू म्हणजे कोणती? को बा को, बरोबर. या पद्धतीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप आहेत. त्यानंतर सर्वात शेवटची जी कसोटी आहे ती आहे पायथागोरस थेरमशी रिलेटेड किंवा काटकोन त्रिकोणाशी रिलेटेड म्हणू आपण त्याला.
तर यामध्ये आपण काय करणार, दोन काटकोन त्रिकोण घेऊ. हा झाला पहिला काटकोन त्रिकोण आणि त्यानंतर सपोज हा आहे दुसरा, बरोबर. सो याचं नाव आहे एक्स वाय झेड, याचं नाव आहे पी क्यू आर. आता हे जे दोन काटकोन त्रिकोण आहे त्यामध्ये पहा, हा जो कर्ण आहे हा कोण किती मापाचा असतो, 90 अंशाचा. एक्स वाय झेड चा कर्ण कोण आहे, एक्स झेड. पी क्यू आर चा कर्ण कोण आहे, पी आर. आणि त्यानंतर पहा, ही जी एक्स वाय बाजू आहे ही पी क्यू शी काय आहे, एकरूप आहे. म्हणजे आपल्याला तीनच गोष्टी दिल्या आहेत, लक्षात घ्या. या कसोट्या टर्फ आहे म्हणून मी प्रत्येक कंटेंट घेते यामध्ये. झालं काय काय ते पण एकदा सांगतो की यामध्ये जी बाजू एक्स वाय आहे ना, किंवा त्याला आपण रेख म्हणू, ओके, रेषाखंडही म्हणतात त्याला. सो बाजू एक्स वाय ही कोणत्या मापाची आहे किंवा कोणाशी एकरूप आहे, बाजू पी क्यू शी एकरूप आहे. त्यानंतर दोन कर्ण आहेत. पहिल्या कर्णाचं नाव काय आहे सांगा, कर्ण एक्स झेड हा कोणाशी एकरूप आहे, कर्ण पी आर. आणि त्यानंतर तुम्हाला माहित आहे की माप कोण एक्स वाय झेड आणि माप कोण पी क्यू आर हे दोन्ही किती मापाचे आहे, 90 अंशाचे आहेत. पहिल्या त्रिकोणाची एक बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या एक बाजूशी, पहिल्या त्रिकोणाचा कर्ण व दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण हे एकरूप असतील आणि ते दोन काटकोन त्रिकोण असतील तर कर्णभुजा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकमेकांशी काय आहे, एकरूप आहे. आणि म्हणून इथं आपल्याला लिहिता येतं की त्रिकोण एक्स वाय झेड हे कशाशी एकरूप आहे, त्रिकोण पी क्यू आर. आणि कसोटी जी आहे ती कोणती असेल, कर्णभुजा कसोटी. आता कर्णभुजा कसोटी जी आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलं बाजू बाजू कोण जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ते आलेलं आहे, बरोबर आहे का. परंतु जिथंही राईट अँगल ट्रायंगल असेल आणि दोन्ही कर्ण एकरूप आणि दोन पैकी एक बाजू जर एकरूप असेल तर तुम्ही कोणती कसोटी ऍप्लिकेबल करायची, कर्णभुजा कसोटी. आणि त्या कसोटीनुसार सुद्धा ते दोन त्रिकोण एकमेकांचे काय असतात, एकरूप असतात. ओके, आता यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात त्या संदर्भात आपण डिस्कस करू. आता पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला एक चौकोन दिलेला आहे पी क्यू आर एस, जो स्वतः काय आहे, पतंग आहे. आणि आपल्याला विचारलं की पी क्यू आर आणि पी एस आर हे कोणत्या कसोटीनुसार काय आहे, एकरूप आहे. त्रिकोणाची नावं समजून घ्या, पी क्यू आर आणि दुसरा आहे पी एस आर. आता तुम्हाला माहित आहे की पतंगाच्या या ज्या दोन बाजू आहेत, बरोबर आहे का, या काय असतात, एकरूप. म्हणजे कोणत्या बाजू झाल्या त्या, पी क्यू आणि दुसरं कोण आहे, पी एस, बरोबर आहे का. ह्या दोन बाजू कशा आहेत, एकरूप आहे. कारण पतंगाचं वैशिष्ट्य आहे की त्याच्या ज्या शेजारील बाजू जी असतात है ना, वरच्या आणि खालच्या, या शेजारील बाजू कशा असतात, एकरूप असतात. आणि दुसरी एकरूप बाजू कोणती आहे त्यांची, क्यू आर आणि एस आर. कोणता आहे, क्यू आर आणि एस आर. आता हे जे दोन त्रिकोण आहेत पहा, जसं की इथं आपण पाहिलं तर हा वाला एक त्रिकोण आपला आणि दुसरा हा वाला. तर यांच्यामध्ये ही जी पी आर साइड आहे ही या त्रिकोणामध्ये पण आहे आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये पण आहे. म्हणजे याचा अर्थ पी आर ही पी आर शी एकरूप आहे. आणि रिझन जर पाहिलं आपण तर कोणता असेल बरं, कोणती बाजू आहे ती, सामायिक बाजू. काय म्हणायचं त्याला. मग आता मला सांगा, जे पतंगाची गुणधर्म होते, पतंगाचे गुणधर्म
त्या गुणधर्मानुसार एकरूपतेच्या किती जोड्या होत्या? 2 जोड्या होत्या, 2 बाजू. तिसरी बाजू जी आहे त्या 2 त्रिकोणाची कशी आली? सामायिक आली. मग एकूण 3 बाजू जर सामायिक आल्या असतील तर हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार? बा 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 या कसोटीनुसार एकरूप असतील. आणि म्हणून जे त्रिकोण पी क्यू आर हे त्रिकोण पी एस आर शी एकरूप असेल तर बाजू 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 या कसोटीनुसार म्हणजेच बा 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 या कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप असतील. म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील कसोटीचे, त्यामधले तुम्ही कोणतं ऑप्शन सिलेक्ट करणार? ओके. सेकंड गणितामध्ये सुद्धा एक पतंग दिलेला आहे, परंतु यावेळेस थोडस वेगळं दिलंय. पहा जे त्रिकोण आहे, पतंगाचं नाव काय आहे? ए बी सी डी. यामध्ये त्रिकोण बी सी एम पहा, बी सी एम म्हणजे हा वाला त्रिकोण. त्यानंतर डी सी एम म्हणजे हा बाजूवाला एक, बरोबर. तर या 2 त्रिकोणाच्या संदर्भात आपल्याला एकरूपता दाखवायची आहे की कोणत्या कसोटीनुसार ते एकरूप आहेत. आता पतंगाचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मानुसार आता ही आणि ही जोडी ते एकरूप असते. तर वरचा तो विचार करायची गरज आहे का? सध्या नाही, आपण फक्त खालचा विचार करणार. तर यामध्ये कोणती बाजू आहे? BC. ही कणाची CD किंवा त्याला आपण काय म्हणू? DC शी काय आहे? एकरूप आहे. DC म्हणा किंवा CD म्हणा, काही अडचण नाही. त्यानंतर तुम्हाला एक माहित असेल की हे जे दिलेले आपल्याला आकृतीमध्ये की ही बाजूची काय आहे? एकरूप. कारण तिथं तुम्हाला आकृतीमध्ये चिन्ह दिले, त्या चिन्हाकडे पण लक्ष ठेवायचं, बरोबर आहे का? कारण ते चिन्ह सुद्धा काय दाखवतात की या त्रिकोणाची एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूची कशी आहे? एकरूप आहे. मग आपल्याला जे दिलं होतं ते काय दिलं होतं की BM ही बाजू कोणाशी एकरूप आहे? DM शी. वाटल्यास इथं आपण लिहू गिवन म्हणजे काय? दिलेले आहे, है ना? आपल्याला आकृतीमध्येच दिलेलं होतं की त्या 2 बाजू काय आहेत? एकमेकांशी एकरूप आहेत. त्यानंतर आता इथे काय होईल बरं की पुन्हा एकदा ही जी CM बाजू आहे ही दोन्ही मध्ये कशी असणार? या ठिकाणी सामायिक असणार, बरोबर. सो इथे जर पाहिलं आपण तर सांगा कोणती बाजू आहे ती? BM. बघा त्रिकोणानुसार घ्यायचं. BCM आपण काय घेणार? CM ही बाजू ही CM शी एकरूप आहे आणि याचं कारण काय लिहिणार तुम्ही? सामायिक बाजू. काय लिहिणार? सामायिक बाजू. आणि पुन्हा एकदा काय झालं बरं? कोणत्या कसोटीनुसार? बा कसोटीनुसार त्रिकोण BCM हे त्रिकोण DCM शी काय आहे? एकरूप आहे. आता हे झालं, पण असं झालं की तिथं पर्यायच नव्हतं. तो काय झालं की तुम्ही गणित सोडवायले होते, ज्या 5 कसोट्या आपण मुख्य शिकल्या त्यामध्ये बा हा पर्यायच नव्हता. उर्वरित 4 पर्याय होते. मग आता कोणत्या कसोटीनुसार हे एकरूप येतील? तर एक लक्षात ठेवायचं आहे. आता इथे जो आहे तर तुम्हाला माहित असेल की पतंगाचे जे कर्ण असतात, बरोबर आहे का? ते एकमेकांना दुभागतात का? नाही. परंतु जी सामायिक बाजू आहे तिथून जो कर्ण आपण काढतो तो दुसऱ्या बाजूला मात्र काय करतो? दुभागत असतो. बरं, हे जे माप दिले का तुम्हाला, हे 2 सारखे, याच्या मागचं रिझन काय होतं बरं? हे का अंदाजे दिलं का? नाही. हे नसतं दिलं तरी तो नियम तुम्हाला माहित पाहिजे की पतंगाची जी सामायिक बाजू आहे, सामायिक बाजू कोणती आहे? ही आणि ही. तर जी सारखी बाजू आहे तिथून जो आपण लंब काढतो त्या लंबाचं वैशिष्ट्य आहे की तो दुसऱ्या लंबाला काय करतो? दुभागतो. म्हणजे याचा अर्थ
एम हा एमसी च्या मापाचा येतो का? नाही. तर बीएम हा एमडी मापाचा आला. आणि याचं कारण काय आहे की ज्या सामायिक बाजूतून आपण कर्ण काढला होता, कोणता कर्ण काढला होता? एसी, त्यानं बीडी ला दुभागलं, म्हणजे बीएम हा एमडीचा काय आहे? इक्वल. मग आता इथं काटकोन त्रिकोण आला, कर्ण आला आणि एक बाजू आली. मग आता मला सांगा, काटकोन त्रिकोण कर्ण आणि बाजू असेल तर कोणती कसोटी असू शकते? कर्णभुजा कसोटी. आणि म्हणून जर हा पर्याय नसेल तर दुसरा पर्याय जो तुम्ही तो वापरणार ती कोणती असणार? कर्णभुजा कसोटी. या कसोटीनुसार सुद्धा हे दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असणार. कारण पहा, हा कर्ण आहे, हा पण कर्ण आहे. कारण इथं हा प्रत्येक कोण किती मापाचा होऊन जातो? 90. बरोबर आहे का? कारण एका कर्णाने दुसऱ्या कर्णावर लंब काढला, त्यांना दुभागलेला आहे. बरोबर. त्यानंतर ह्या एक बाजू आणि कर्ण, सो कर्ण, एक बाजू आणि काटकोन त्रिकोण, ह्या तीन कंडिशन जर असतील तर कर्णभुजा कसोटीनुसार सुद्धा हे दोन त्रिकोण एकमेकांशी काय असू शकतात? एकरूप असू शकतात. तिसऱ्या उदाहरणामध्ये पाहू आपण आता. काय दिलेले आपल्याला? ABE व DCE कोणत्या कसोटीनुसार? पहा, ADE म्हणजे हा वाला त्रिकोण, आणि दुसरा आहे DCE. पहा, DCE. आता यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि काय दिलेलं नाही ते आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. पहा, एक आपल्याला काय दिलं होतं की हा जो कोण आहे, कोणता कोण येतो? BAE. कोणता कोण आहे? BAE. हा कोण कोणत्या कोणाशी एकरूप आहे? EDC. कोणता आहे? EDC. याच्याशी काय आहे? एकरूप आहे. त्यानंतर आपल्याला या दोन बाजू सामायिक दिल्या. कोणत्या कोणत्या? AE आणि दुसरी कोणती दिली? ED. सो AE जितक्या मापाचा आहे तितक्याच मापाचं कोण आहे? ED. पण आता फक्त तुम्हाला माहित आहे एकाच एक संगती किती लागतात आपल्याला? 3 लागतात. पण आपल्याकडे संगती किती आल्या? फक्त 2च आल्या. मग एक संगती आपल्याला पाहिजे, मग ती बाजूची असो किंवा कोणाची असो. तर कोणती संगती इथं दिसून येते का बरं तुम्हाला त्या दोन त्रिकोणामध्ये? तर असं वाटू शकतं तुम्हाला की AB आणि DC समान मापाचे दिसायले, पण दिलं नाही तसं नाही. परंतु तुम्हाला माहित आहे की हा जो कोण आहे आणि हा जो कोण आहे हे कोण एकमेकांचे काय आहे? विरुद्ध कोण आहेत. कोणते आहेत? विरुद्ध कोण आहेत. हे झाली विरुद्ध कोणाची जोडी. आणि तुम्हाला माहित आहे की विरुद्ध कोण हे कशा असतात? एकरूप असतात. विरुद्ध कोण कशा असतात? एकरूप असतात. मग आता यामध्ये विरुद्ध कोणाला कोणता सांगा? पहिल्या याच्यामध्ये कोणाला होता? AEB. बरोबर. हा DEC च्या काय आला? इक्वल आला. आता हे बघा, हे जे दोन आहे ही माहिती कशी होती? आपल्याला दिलेली होती. त्याला काय लिहिता तुम्ही? गिवन. हे जे आहे हे कोणते आहेत? अपोजिट अँगल. म्हणजे कोणते कोण आहेत? हे विरुद्ध कोण. मग आता क्रम लक्षात घेऊ आपण. कोण, बाजू, कोण. कोण, बाजू, कोण. कोणत्या कसोटीनुसार एकरूप आले ते? को, बा, को. या कसोटीनुसार ते एकरूप आले. ओके. चौथ्या आकृतीमध्ये पहा, त्रिकोण ABC हा PQR शी काय आहे? एकरूप. तर कोण CAB या कोणाची आपल्याला एकाच एक संगती ओळखायची आहे. काय करा? ट्रायंगल ड्रॉ करा. ट्रायंगल ड्रॉ करताना ट्रायंगल ड्रॉ न करता पण उत्तर काढता येतं. कसं? इथला क्रम बघायचा. ABC ला PQR आहे तर CAB तसा REQ. ही शॉर्टकट ट्रिक. बरोबर आहे का? की जो क्रम इथं दिलेला आहे त्या क्रमानुसार दुसऱ्या त्रिकोणाचा क्रम बदलायचा. कन्फ्युज होत असेल
तर आकृती ड्रॉ करू शकता. एक अंदाजे आकृती काढून घ्यायची छोटीशी. पहिल्याचं नाव काय देणार आपण? ए बी सी. त्यानंतर सॉरी पहिला कोणता एबीसी आहे, दुसरा आहे पी क्यू आर. आता एकाच एक संगतीनुसार आपल्याला कोणता कोण दिला? सी ए बी हा वाला, हा येईल. मग याचं नाव एकतर क्यू पी आर पाहिजे किंवा आर पी क्यू पाहिजे. ऑप्शन मध्ये काय दिलंय आपल्याला? क्यू पी आर आहे का कुठं पण? नाही. क्यू आर पी आहे पण क्यू पी आर पाहिजे होतं, मध्ये पी पाहिजे आपल्याला. मग मध्ये पी असणार आपल्याकडे एकच कोण आहे, कोणता आहे? आर पी क्यू. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढील त्रिकोण कोणत्या एकास एक संगतीनुसार एकरूप होती? आता या त्रिकोणामध्ये एक वैशिष्ट्य बघा तुम्ही की या त्रिकोणामध्ये पहिला वरचा त्रिकोण कोणता आहे सांगा मला? वरचा त्रिकोण आहे पी क्यू आर आणि खालचा त्रिकोण कोणता आहे? पी एस आर. त्यामध्ये पहा, ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, ही बाजू या बाजूशी एकरूप आहे. म्हणजे गिवन किती संगती दिल्या आपल्याला? 2 संगती. तिसरी संगती जी आहे ती तुम्हाला माहित आहे की पी आर ही पी आर च्या इक्वल आहे, कारण दोन्ही मध्ये काय ती सामायिक बाजू आणि बा कसोटीनुसार ते एकरूप येतात. तर आता पहिल्यामध्ये पी क्यू आर आणि आर एस पी याची संगती घेतली असती मी, तर त्यानुसार काय पाहिजे होतं की पी क्यू हा आर एस च्या काय पाहिजे होता? इक्वल पाहिजे होता. मग मला सांगा पी क्यू हा आर एस च्या इक्वल आहे का? म्हणजे याचा अर्थ ही संगती आपण घेऊ शकतो का? नाही. दुसऱ्या याच्यामध्ये पाहू, पी क्यू आर आणि पी एस आर. पी क्यू ची संगती कोणासोबत घ्यावी लागेल आपल्याला? पी एस सोबत. पाहूया बरं एकदा. पी क्यू ची संगती ही कोणासोबत घेतली आपण? पी एस सोबत घेतली, बरोबर आहे का? तर हे मात्र इथले आता ऍक्च्युअल हे कोणतं घ्यायची गरजच नाही, कारण ही सामायिक बाजू आली तर बा कसोटीनुसार काय व्हायले? ते एकरूप व्हायलेच. म्हणजे इथं ऍक्च्युअल कोण नव्हता विचारला, तिथं काय ऍक्च्युअल त्रिकोणाची एकरूपता विचारली. त्रिकोणाची एकरूपतेमध्ये काय झालं की हे तर निश्चित झालं अगोदरच की ही कसोटी कोणत्या कसोटीनुसार? बा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप आहे. पण त्रिकोणाची संगती कशी घ्यायची? पहिल्यामध्ये जेव्हा आपण संगती घेतली होती पी क्यू आर एस च्या इक्वल येऊ लागला होता, क्यू आर हे एस पी च्या इक्वल येऊ लागला होता, पण हे मॅच होत होतं का? नाही. इथं पहा, इथं जर मी क्यू आर जरी घेतला, पहा क्यू आर साइड घेतली तर त्याची संगत बाजू कोणती येते? एस आर. पहा क्यू आर ला एस आर आला का? बरोबर. म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर 2 हे काय आहे? करेक्ट आन्सर आहे. ओके. आणि सर्वात शेवटी पहा, क्यू आर ची आपल्याला एक लेंथ दिली. पहा क्यू आर म्हणजे कोण आहे? पाया. पाया किती सेंटीमीटर दिला आपला? 6 सेंटीमीटर. पीएस ची लांबी किती दिली आहे? 4 सेंटीमीटर. पीएस वाटल्यास इथे लिहितो मी 4 सेंटीमीटर आहे आपली उंची. तर पी क्यू एस व पी आर एस. पहा पी क्यू एस आणि पी आर एस हे त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे व लेंथ ऑफ पी क्यू बरोबर किती? 2 गोष्टी विचारल्या यामध्ये. तर आपण त्रिकोण घेऊ पी क्यू एस व त्रिकोण पी आर एस. आता यामध्ये समजा तुम्हाला एकाच आकृतीमध्ये जर कन्फ्युजन होत असेल ना, तुम्हाला सोपी स्टेप सांगतो मी. पहा पहिला त्रिकोण कोणता आहे? पी क्यू एस. पहा पी क्यू एस आहे असं. त्यानंतर एकरूप बाजू कोण दाखवली तुम्हाला? पी क्यू है ना, सॉरी पी क्यू एस पाहिजे होतं ना. ओके, मी काय केलं बरं, फक्त त्रिकोणाचा एवढा पोर्शन घेतला. पी क्यू एस आहे. पी क्यू एस यामध्ये ही बाजू मी सामायिक दाखवली
आता इकडची जी त्रिकोण आहे पी एस आर, याला काय करायचं माहितीये का आपल्याला? याला थोडस आपल्याला आरला इकडे घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते पहा. आता हा त्रिकोण मला असाच दाखवायचा आहे, असाच करणं, आणि हे असं. वरचं नाव काय आहे? पी. फक्त एस आर होतं, त्याला उलट केलेलो मी, बरोबर आहे का? एस आर त्याच्याऐवजी काय घेतो मी? आर एस. म्हणजे याची मी आरशातली प्रतिमा घेतली असं म्हणायला हरकत नाही, बरोबर? मग त्यानुसार काय झालं? आता हा कोण येईल इथं? आता तुम्ही आकृतीकडे जर पाहिलं ना, तुमच्या एक लक्षात येईल पण की या त्रिकोणाच्या दोन बाजू सारख्या मापाच्या आहेत. मग हा त्रिकोण कोणता आहे? कोणता त्रिकोण आहे हा? हा आहे समद्विभुज त्रिकोण. आणि समद्विभुज त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू सारख्या असतात व सारख्या बाजूतून जर आपण एखादा शिरोलंब काढला तर हा शिरोलंब पायाला दुभागतो. पायाला काय करतो? तो दुभागतो. लक्षात आलं? समद्विभुज त्रिकोण जे आहे हा नियम समभुजला पण आहे. समभुजचं तर वैशिष्ट्य काय माहितीये का? त्याच्या प्रत्येक शिरोलंब हा प्रत्येक बाजूला काय करतो? दुभागतो. पण समद्विभुज त्रिकोणासंदर्भात मी तुम्हाला नियम सांगितला होता की समद्विभुज त्रिकोणामध्ये ज्या एकरूप बाजू आहे तिथून जर आपण लंब काढला तर हा लंब समोरच्या बाजूला काय करतो? दुभागतो. म्हणजे QS आणि SR हे दोन्ही कसे आले? समान लांबीचे. मग हे जितक्या मापाचा तितक्याच मापाचा हा. आणि दोन्ही त्रिकोणामध्ये PS ही काय आली बरं? सामायिक बाजू आली. काय आली? सामायिक बाजू आली. म्हणजे याचा अर्थ PS हे PS च्या इक्वल आहे. रिझन काय आहे? सामायिक बाजू. पाहता या आकृतीमधून तुम्हाला थोडासा हार जात असेल तर दोन आकृत्या कशा तयार करायच्या? एक सरळ घ्यायची, दुसरी आरशातली प्रतिमा घ्यायची. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कम्पेअर करू शकता, संगती चुकणार नाही तुमची, सर्वात महत्वाचं आहे की नाही? मग आता सांगा काय झालं बरं? या त्रिकोणाच्या तीन बाजू त्या त्रिकोणाच्या तीन बाजूशी काय आल्या? एकरूप आल्या. म्हणून कोणत्या कसोटीनुसार? बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकमेकांशी काय असतील? एकरूप. अजून काय होऊ शकतं बरं? इतर जो कोण आहे हा किती आहे? 90 अंशाचा आहे. हे 90 अंश, हे 90 अंश. कर्ण सुद्धा एकरूप आणि एक बाजू सुद्धा एकरूप. जर बा कसोटी नसेल तिथं तर कोणती कसोटी असणार? कर्ण भुजा कसोटीनुसार सुद्धा हे दोन त्रिकोण एकमेकांशी काय आहेत? एकरूप आहेत. मग आता मला सांगा 6 सेंटीमीटरला जर आपण दुभागलं तर ही बाजू किती होईल? 3. ही बाजू 3. मग मला सांगा आता उंची 4 असेल, पाया 3 असेल तर पायथागोरस त्रिकोणानुसार कर्ण किती येतो? 5 येतो. आपल्याला विचारलं काय होतं? PQ चं माप किती? PQ चं माप किती आलं? 5 सेंटीमीटर. कशानुसार? पायथागोरसच्या त्रिकोणानुसार. 100च्या आतमध्ये जेवढे त्रिकूट आहेत पायथागोरसचे ते जर तुम्ही पाठ केले ना तर तुम्हाला वर्तुळामध्ये कामी येतील, पायथागोरस प्रमेयमध्ये कामी येतील, असंख्य ठिकाणी त्यांचा तुम्हाला उपयोग होणार आहे.